पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 3 बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून वेश्या व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या 4 फ्लॅटवर कठोर कारवाई करत ते 1 वर्षासाठी सीलबंद करण्यात आलाय। फरासखाना पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याच्या आरोपांवरून ही कारवाई सुरू करण्यात आली। तपासादरम्यान आणखी काही ठिकाणीही अशाच प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याचं उघड झालं। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी संबंधित ठिकाणांवर कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठवला होता। त्यानुसार बुधवार पेठेतील न्यू वेलकम येथील 2 फ्लॅट, बेगम बिल्डिंग मधील 1 फ्लॅट आणि दाणे आळीतील वाड्यातील 1 खोली असे एकूण 4 ठिकाणे 1 वर्षासाठी सील करण्यात आली आहेत। दरम्यान पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या आदेशानुसार बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी महिलांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली। गोपनीय माहितीच्या आधारे गेल्या महिनाभरापासून बुधवार पेठेत वास्तव्य करणाऱ्या 3 बांगलादेशी महिलांची ओळख पटली। त्या परिसरात रस्त्यावर उभे राहून ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले। तपासात संबंधित महिलांकडे बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे आढळून आले असून त्यांच्या विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे।